साई काय ग बघतीये? पप्पांचं चाललंय ते नारळ कसा पडला ते बघते. पप्पांचं चाललंय काय ते? त्यात पप्पांचं चाललंय ते चाललंय. ही बघ की तुझ्या मागं जानू हो पळाली. असं आहे बघ आमचं जानूचं काम. कधीशी वाट बघते आणि कधीशी जाती या रस्ता घावते का. हा बघ काय शोधते ते बाहेरची लाईट लावू वरती त्या बाला लाईटीनं बघते ते मग दिसणं तोंड बघ आता कसं दिसते. सकाळ बसली ती वटवा काय बघताय? अगं नारळ पडायला लागलं कशामुळे पडायला लागले ते बघतोय. मला वाटलं वटवाघळीने काय कारभार केलाय का काय घ्यायला. ठीक आहे. नारळाच्या झाडाखाली कोणी बसायला लावले? नारळाच्या झाडाखाली कोणी बसायला लावले? बसलो नाही. नारळच आहे का आंबा आहे? हे नारळ नक्की इथं वटवाघूळ काल चिकटून बसली होती तेव्हा म्हणलं आता बघावं. होय देऊन आला होय नारळ. मग काय करत आता हो एवढं एवढंसा आंबे एवढा नारळ दिला या काय म्हणते काय मोठा द्यायला नाही ना बारकासा एवढा दिला या. हा मोठं मोठं लागलं तेव्हा. आता ती झाडाचा वरती लय आहे ते. कसं आहे ते गड इथे गड इकडे तिकडे असू दे जेव्हा काढ चालतावा. चला जेवायचंय का नाही? जेवायचं तर का नारळच मोजून खाणार आहे? नाही नाही खा. भूका लागली. तुम्हाला भुका लागते ते का? हा जावा बघावं तर हायच काय ना काहीतरी कारण काढायचं आणि बाहेर आपलं हायच आहे का नाही? नाही तसंच आहे तर काय. आता तुम्हालाच माहिती सारखं काय आहे बाहेर. वटवागळे बघते ते ह्याच्यावरल्या झाडावर बसलेल्या. हा आता म्हणलं सगळं पाडापाडी केली त्यांनी तर म्हटलं म्हणूनच म्हटलं झाडावर गेल्या तर वटवागळे बघायला. दिसल्या का? तर किती दिसल्या? एक पण नाही. पण बघायचं नकोय आपलं काम आहे. नारळ पाडते ते काम कशासाठी? बघितलं पाहिजे तर कोण आपलं ढोसाल तेवर पत्र्याच्या ह्यावर उभं राहून म्हणून तर म्हटलं नक्की वटवागळेच बघायला गेलता का? फडफड फडफड करत होती उठून गेली. हो उठून गेली लगेच तुम्हाला बघून गेली भिवून पळून. अगं बॅटरीच्या उजेडानं गेली का म्हणलं तुम्हाला बघून पळूनच गेली. तुम्हाला बघता धूम टुकली. हे असली वटवाघूळ आणून काय करता? कसं आहे मी तुम्हाला वटवागळ दिसते का? दिसते का? खोड काढायची सवयच आहे का वटवागळ? तसलंच काम आहे तर काय. मला तर तुमचं तोंड दिसतंय वटवागळ्यावानी. गळ्यासंगत पार असं खचून धरलेलं आहे आवळून. नाही तुम्हीच दिसताय मला वटवागळ. मोकळी सोडत नाही. म्हटलं बघावं तरी काय करते म्हणून बघायला आली होती. चॉक करायला चालले कुठं वटवागळ आहे कुठं नाही. आपलं झाड बघतोय ना मी दुसऱ्याच झाड बघायला गेलो. बरं बाबा असून द्या तुमचंच झाड बघा आणि तुमच्याच झाडाला आवळून धरा आणि तुमच्या झाड काही सोडू नका. चांगलं मिट्टी मारून धरा. झाडाला सांगितले नारळाच्या झाडाला सांगितले. मग असं का म्हणायचं मिट्टी मारून धरा आवळून धरा काय म्हणती? डोक्यावर बिक्यावर पडलेलं नाही ना? मला तर वाटतंय खरं डोक्यावरच पडलेलं आहे. एवढं मोठं झाड ठेवलंय घरात. माणूस आहे झाड नाही. ती झाडासाठी राहून दे तुमचं बोलणं ना लय येळं काम आहे. जेवाय चला 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 जेवायला जाऊया आपण. कुठं उठताय का? हॉटेलवर नेते तुम्हाला. आयला बरं झालं जे आयला देताय का काय पैसे? पैसा नाही बाई आपल्याकडे. आणि मग कुठनं काय दात पाडून देऊ माझं हॉटेलवाल्याला? नका म्हणलं बरं झालं चला निश्चिल बरं झालं. चला कामना दांदा हरी गोविंदा. हा बरं झालं आज कोणीकडे दिवस उगवला इकडचं इकडे म्हणलं. तेच की म्हणलं कामना दांदा हरी गोविंदा. फुकटचं काय म्हणते ती की पैसा ना पाणी आणि तोंड आपलं चिवळ्यावानी घेऊन जायचं तिथं. जाऊ जाऊ दे कावा तरी आपला पण दिवस उगवल की ग. नको लोड घेऊ. नेतो तुला एखाद दिवस तरी. न्या पण लवकर न्या. तुला काय वाटतं उशिरा नेणं असं वाटतंय? कधी माहुली गेल्यावर नाही. तिकडं काय तिकडं खायला नसते. तिकडं नुसती दगडी येते. माहुलीला गेल्यावर म्हणजे आमच्याकडं मेल्यावर म्हणते ती. होय हा असं आहे होय. राहून देत आवरा तुमचं. जेवूया जरा 2 घास खाऊया. तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. ह्या नवरा काय आमचा वटवागळी शोधत बसणार पण म्हणणार नाही जेवायला या म्हणून. हां किती खुश झालं बघितलं का? वटवाघूळ आहे ना. दातच पडते आज संध्याकाळी. वटवाघूळ तुम्हाला तर माहितीच आहे. वटवाघूळ काय करते? असून द्या. तर मित्रांनो
या जेवायला. तर बाय मित्रांनो. जेवायला या मित्रांनो भुका लागले आता मला पण जेवतो आता मी पण. तुम्ही पण जेवा. चालतं ओके. तुला नाही. बघा कसं बोलते. ओके टक्की.